आणि अंकुश पाटील तंत्रज्ञान जे आहे तर त्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून या ठिकाणी जे आहे ते 05234 ही जी आहे निविष्ठा तर ते निर्मितीचं हे प्रयोगित शेतकरी महोदय जे आहे ते दाखवत आहे. तर कशा पद्धतीनं त्यांनी काय काय केलं तर त्या गोष्टी सांगू. सर्वप्रथम जे आहे ते त्यांनी काय केलं होतं की हे जे मेजरिंग काटा आहे तर त्याचा अवलंब करून मधलं जे आहे ते हे फॉस्फरिक ॲसिड जे आहे ते वापरलं होतं. ते 2 किलो घेतलं. आता साहेब सांगा जरा ते 2 किलो घेऊन काय केलं तुम्ही कशा पद्धतीनं? प्रथम हां 2 किलो फॉस्फरिक ऍसिड घेतले. त्या ही ए बकेट आहे ही. ओके ये बकेट आहे ही बकेट आहे ती ए बकेट. त्या बकेटमध्ये 6 लिटर पाणी घेतलं. 6 लिटर पाणी घेऊन त्यामध्ये 2 किलो फॉस्फरिक ऍसिड टाकलं. त्याच्यानंतर ही दुसरी बकेट घेतली. ह्याच्यामध्ये 2 लिटर पाणी घेतलं, 3 लिटर पाणी घेतलं. ह्याच्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड 900 ग्राम घेतलं. पोटॅशियम हायड्रॉक्साईड 900 ग्राम. ओके. आता हे घेऊन वितळून तयार केलेलं आहे. ढवळून घेतलं. आता हे ह्याच्यातलं ए बकेट मध्ये बी बकेट टाकायची. म्हणजे आता हे तयार करत असताना काय 6 लिटर मध्ये हे 3 लिटर पाणी टाकायचं. पण ही काय तयार करताना हात घालायचा का नाही घालायचा? नाही घालायचा. हे गरम आहे त्याच्यामध्ये हात घालायचा नाही, काही नाही. याची वाफ सुद्धा तोंडावर येऊ द्यायची नाही. त्याच्यामुळे लांबून सगळं करायचं. उभा टाकून हवेमध्ये ठेवून हे सगळं तयार करायचं. बरोबर आहे. नाही तर असं बसून लगेच हे टाकायचं असं नाही करायचं. लांबून हे सगळं टाकायचं. मध्ये हे करायचं नाही. हे बरोबर मिश्रण बाहेर तयार करायचं. ह्याच्यातून पाणी गरम होतं, याच्यातून वाफा निघत्या. त्या जर श्वासोच्छवासावर नाकात गेल्या तर फुफ्फुसाला बरोबर आहे धोका होऊ शकतो. त्याच्यामुळे थोडी काळजी घेणं जरुरी आहे. चांगलं आहे पण काळजी बी घ्यावी लागते. आता ह्या 6 लिटर मध्ये हे 3 लिटर मिक्स करायचं. चांगलं कालवून झाल्याच्या नंतर झालं हे सगळं चांगलं कालून तयार आहे. आणि टाकताना हे हळूहळू ढवळत राहायचं आणि ढवळत राहायचं. आता हे फॉस्फरिक ऍसिडच्या याच्यामध्ये हे द्रावणात हे टाकतायत. हळूहळू टाकायचं, गडबड करायची नाही. दमा जरा दम. मिश्रण आता हे 9 लिटर झालं. 9 लिटर तयार झालं. आता यामध्ये 100 ग्रॅम कॉपर सल्फेट म्हणजेच मोरचूद ही आपल्याला यात टाकायची. व्यवस्थित मोजून घेतलेलं 100 ग्रॅम. ओके. 0-20-10 हे तयार होते. 0-52-34 म्हणून सुद्धा आपण ह्याचा वापर टाका त्यामध्ये. आता हॅलो दुधाळ कलर दिसत होता. आता हे मोरचूद टाकल्यामुळं स्वच्छ नितळ पाण्यासारखं झालंय तयार. हे बदलते ह्याचा अजून कलर बदलणार आहे. हे अशा पद्धतीने तयार झालं. ओके. आता हे कसं फवारणी करायचं? पारदर्शी झालेलं आहे. त्याच्यामध्ये काहीही राहिलेलं नाही. कसं वापरायचं काय जरा? आता हे फवारणीमध्ये आपण 4 ते 5 मिली पर लिटरला वापरायचं. आणि 1 एकरसाठी ड्रीप मधून सोडायचं असेल तर 5 लिटर द्यायचं. ओके. हे सर्व पिकासाठी, फळ पोषणासाठी वगैरे. ह्याच्या आधी वापरलं तुम्ही हे? मी 0-52-34 ह्याच्या अगोदर कंपनीचा वापरलेला आहे. ओके. तर आता ही माझी पहिली वेळ आहे ही आज तयार करण्याची. ओके. आणि हे मी आज आता माझ्या आंबा बागेसाठी फवारणीसाठी वापरणार आहे. आणि उद्याच्याला ड्रीप मधूनही हे सोडणार आहे. बरोबर. हे अशा पद्धतीने तयार झालं. ओके. आता ह्याला लिटमस पेपर घ्यायचा. टेस्ट हे लिटमस टेस्ट जे आहे ते घेत आहेत. टेस्ट काही लिटमस पेपर जो आहे तो आता फक्त आपण मापाला लागलेला ह्याला घेतलाय. आणि आता ह्याचा पीएच कुण्या ठिकाणी मॅच होतो बघा. 4 नंबरला किंवा 6 नंबरला. 4 किंवा 6 ला ऍसिडिक झालं म्हणायचं हे. म्हणजे हे योग्य झालं. कसं झालं ते